लोकमंगल मल्टीस्टेट दूध भुकटी प्रकल्प प्रकरणी बनावट कागदपत्र सादर करून 5 कोटी रुपयांची शासनाचं अनुदान लाटल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भात सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे। दूध भुकटी प्रकल्प आणि 50,000 लिटर प्रतिदिन क्षमतेच्या दूधशाळेच्या विस्तारीकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बीबी दारफळचे तत्कालीन संचालक रोहन देशमुख यांच्यासह 9 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला। याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। दुग्ध विकास अधिकारी सोलापूर शहर यांचं 7 रस्ता या ठिकाणी कार्यालय आहे। पांडुरंग दादू येडगे वय 27 वर्ष, प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सोलापूर यांनी येऊन आमच्याकडे एक पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत तर त्या पदाधिकाऱ्यांनी 24/6/15 ते 27/11/18 या कालावधीमध्ये लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर या संस्थेच्या नावावर जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 9 पदाधिकारी आहेत। त्याच्यातले 1 नंबर रोहन सुभाष देशमुख, नंबर 2 रामराजे राजेसाहेब पाटील, नंबर 3 अविनाश लक्ष्मण महागावकर, नंबर 4 प्रकाश वैजनाथ लातुरे, नंबर 5 सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी, नंबर 6 बशीर बादशाह शेख, नंबर 7 मुरारी सारंग शिंदे, नंबर 8 हरिभाऊ धनाजी चौगुले आणि नंबर 9 भीमाशंकर शिद्राल नरस गोंडे यांनी अन्यायाने संगनमत करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ठगबाजी व शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुग्धशाळा विस्तारीकरण व दुग्ध भुकटी प्रकल्प उभारणीसाठी जो प्रस्ताव दाखल केला त्या प्रस्तावामध्ये जे त्यांनी कागदपत्र दिले ते 5 ते 6 प्रकारचे जे कागदपत्र दिले होते ते बनावट आहेत आणि ते बनावट असल्याचे कागदपत्र खरे आहेत असे म्हणून त्यांनी ते वापरले आणि त्याच्यामुळे शासनाकडून त्यांना जे 24 कोटी 80 लाख रुपयाचा जो निधी मंजूर झाला होता तर त्याच्यापैकी 12 कोटी 40 लाख हे शासनानं 50% या सरकारतर्फे म्हणजे शासनातर्फे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हला जे देणार होते तर तो त्यांनी ही जी 12 कोटी 40 लाख रुपयापैकी 5 कोटी त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले होते। तर दरम्यान हे सर्व गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी हा सगळा प्रस्ताव रद्द केला, परंतु तत्पूर्वी हे सगळे यांनी बनावट कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगानं दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी आज येऊन आमच्याकडची फिर्याद दाखल केली। त्याप्रमाणे कलम 420, 465, 468, 471 आणि 34 IPC प्रमाणे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आले आहे। सदरचा जो या गुन्ह्याचा जो पुढचा तपास आहे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब यांच्या आदेशानं सर्व गुन्ह्याचा पुढचा तपास त्यांच्याकडे दिला आहे। या प्रकरणी हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। कागदपत्र तपासणीनंतर साक्षीदारांचे जबाब घेण्यात येणार आहेत।